आपल्यासोबत माजी आमदार संजय जगताप आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. देशात पहिली आलेली नगरपालिका आणि याच नगरपालिकेमध्ये आज तुम्ही प्रशासनाला घेराव घालताय आणि विचारताय आमच्या सुखसुविधा नाही आहेत. बरोबर आहे. आज प्रशासनाला जर आपण बघितलं तर सुखसुविधांच्या बाबतीत का बोलतोय? कारण ज्या प्राथमिक गरजा आहेत, आपल्या घरामध्ये लाईटचा बल्ब जातो, लाईटचे बल्ब बदलले गेले पाहिजेत. आपल्या घरामध्ये ड्रेनेज चोक झालं किंवा ड्रेनेजची लाईन पावसाळी कामं केली पाहिजेत. आज पावसाळी कामं केली गेली नाही, ड्रेनेजची कामं केली गेली नाही, रस्ते खराब झालेत, ते खोदले गेलेत, ते केले नाहीत. ह्याचं कारण काय माहिती का? मागच्या 6 महिन्यामध्ये गावाला भकास करायला 6 महिने खूप झाले. एक सुंदर, चांगलं, खऱ्या अर्थाने एक समृद्ध गाव असणारं गाव आणि स्वच्छ असणारं गाव जिथे लोक आवडीने राहायला येतात, त्या गावाला भकास करायचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाते, नगरविकास खात्याच्या माध्यमातून केलं जाते. हा माझा जाहीरपणे आरोप आहे याच्यामध्ये. आम्हाला सातत्याने 5 वर्ष तर नगरविकास खात्याने डावललेच, पण आत्ताही त्या गोष्टी आहे ना, सासवड नगरपालिकेच्या बाबतीमध्ये होत आहेत. खरं तर का होत असावं असं तुम्हाला वाटतंय? हॅलो, आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय, हा प्रश्न सर्वश्रुत आहे. आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी निधी मिळणारी नगरपालिका ही सासवड नगरपालिका आहे आणि सगळ्यात जास्त असा कुठलाही स्पर्धा नाहीये, असं कुठलाही परफॉर्मन्स नाहीये, असं कुठलंही काम नाहीये ज्याच्यामध्ये सासवड नगरपालिकेने, सासवडच्या नागरिकांनी सर्व पक्षीय एकत्र येऊन त्या ठिकाणी चांगलं काम केलं नाहीये. आज तुम्ही बघितलं असेल स्वच्छतेच्या बाबतीमध्ये 20,000 नागरिक एकत्र येऊन समूहाने शपथ घेतली. हे भारतामध्ये कुठेही घडलं नाही. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये केवळ नाही तर तुम्ही बगीचे बघा, सासवडची इन्फ्रास्ट्रक्चर बघा, सासवडच्या नगरपालिकेचे वेगवेगळे. आज जर बघायला गेलं इथे आज आमच्या सासवडच्या प्रॉपर्टीला, नगरपालिकेच्या प्रॉपर्टीला त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड ठेवायला सुद्धा नगरपालिकेकडे पैसे नाहीयेत. आज ठेक्यावरचे जे लोक ठेवायचे किंवा बाजार तळाचे लोक ठेवायचे त्याच्यासाठी लोक का नाहीयेत? निधी नाहीये. निधी नाहीये एवढ्या चांगल्या नगरपालिकेला. याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? हे का आहे? त्याचा प्रश्न मगाशीच आपल्या एका कलिगनी मला विचारलं की हे निवडणुकांमुळे होतंय का? मला माहित नाही कशामुळे होतंय, परंतु गावाला बकाल करून, गावाला चांगलं करून प्रत्येकाने त्या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीमध्ये सामोरे लोकांना गेलं पाहिजे. मला वाटतं बकाल करून जाणं हे योग्य नाहीये. सर, खरं तर प्रशासन जे आहे ते राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर आजकाल चाललं जातं आणि थेट आरोप देखील बोलले जातात. पण यावरती प्रशासनाला दोष देऊन काय उपयोग आहे? आम्ही नगरविकास खातं आणि डीपीडीसीचा उल्लेख केलाय मी. प्रशासनाला दोष दिला नाही, कारण प्रशासन आम्हाला काय म्हणते तुम्ही ऐकलं असेल मगाशी सीओनी काय सांगितलं? प्रमा दिलेत, प्रस्ताव दिलेत, मंजूर नाही झाले. त्याच्यावरती का नाही मंजूर झाले आम्ही विचारलं तर माहित नाही म्हणून सांगितलं. मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रही दिली प्रमाच्या बाबतीमध्ये, ने त्याचाही फॉलोअप त्या ठिकाणी घेतला तरी प्रमा झाला नाही. तुमच्या लक्षात ह्याचा अर्थ काय झाला? तो अर्थ मला वाटतं माझ्या तोंडातून वधवण्यापेक्षा जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये काम कसं चालतंय ते. सर, खरं तर तुम्हाला त्रास होत होता. तुम्ही सांगत होता इन्स्टिट्यूशनल लेवलला जो विकास करायचा आहे म्हणून मी भाजपमध्ये आलो. आता देखील तो त्रास सुरूच आहे. हा, बरोबर आहे ना. एक मिनिट ऐका, मी 15 दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये आलोय. आज 6 महिन्यामध्ये आम्ही बनवलेलं आणि घडवलेलं गाव जर बिघडत असेल आणि इन्स्टिट्यूट जर बिघडत असेल तर त्याचं अतीव दुःख हे आम्हाला सगळ्यांनाच होणार आहे. सगळ्यांनाच म्हणजे आज मी जरी आज भारतीय जनता पक्षामध्ये असलो तरी मागच्या काळामध्ये स्वच्छ भारत पासून गाडगे बाबा अभियानापासून सर्व पक्षीय म्हणजे भारतीय जनता पक्ष सुद्धा सगळ्यात पुढे होता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना. कारण सगळ्या केंद्रातल्या योजनांमध्ये सहभाग घेणारी मला वाटतं सासवड नगरपालिका एकमेव होती. आज काय झालंय? लोक आम्हाला काय म्हणायला लागलेत माहितीये तुम्हाला? की हे पुरस्कार काय आम्हाला पैसे देऊन मिळाले का? की आज आमच्या घरामध्ये पाणी येत नाही, ड्रेनेजचं काम नाही, आमच्या गल्ली बोळांमध्ये त्या ठिकाणी कचरा झालाय. आणि म्हणूनसाठी मला आज हे सांगायचंय की आज आमच्या पदाधिकारी चंद्रकांत दादांच्याकडे आम्ही जाणार आहोत, मंत्री महोदयांच्याकडे किंवा मिसाळताईंच्याकडे जाणार आहोत. ह्याच समस्या घेऊन जाणार आहे की अडचणी काय आहेत, इथे गाळा दाबला जातोय. कोण दाबते? हे सगळं सर्वश्रुत आहे. जिल्ह्याचे नेतृत्व त्या ठिकाणी गाळा दाबायचं काम करते. सासवडचा श्वास कोंडत चाललाय मला वाटतं. हीच परिस्थिती फुरसुंगीच्या बाबतीमध्ये, फुरसुंगीला आज 5 दिवसांनी पाणी येतंय. हीच परिस्थिती जेजुरीच्या बाबतीत आहे, 4 दिवसांनी पाणी येते. आणि का श्वास कोंडला गेलाय? केवळ आणि केवळ निधी बंद करून टाकलाय, कात्री मारलेली आहे, काही काम करायचं नाही. जे काम अनावश्यक आहे त्याच्यासाठी भरपूर निधी द्यायचा. जे लोकांच्या समस्यांचे म्हणजे पाणी, ड्रेनेज, लाईट, स्वच्छता, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठेही निधी उपलब्ध नाहीये. आधी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडत होता, आता महायुतीत मिठाचा खडा पडतोय का? जाणून बुजून या गोष्टी केल्या जातात असं तुम्ही थेट आरोप केला जातोय. नेमकं याला जास्त दोषी कोणाला धराल? एक तर शिवसेनेला धराल का राष्ट्रवादीला धराल? मी नगरविकास खात्याला दोषी धरेल. मला वाटतंय
आज खऱ्या अर्थाने जर आम्हाला बघितलं तर नगरविकास खात्याच्या माध्यमातून खूप मोठा अन्याय आहे. ज्या नगरविकास खात्याला महाराष्ट्रामध्ये अभिमानाने त्या ठिकाणी मान उंचवायची संधी 2022-23ला संपूर्ण देशामध्ये वाशी महानगरपालिकेबरोबर सासवड नगरपालिकेने आणि पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा नगरपालिकेने दिली. त्या नगरपालिकेला नगरविकास खात्याने काय दिलं? मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस मागच्या काळामध्ये होते. 2018ला इनोव्हेटिव्ह आणि बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये आम्हाला पुरस्कार मिळाला. आम्हाला 55 कोटीची ड्रेनेजची योजना दिली. तिथे सुद्धा नगरविकास खात्याने नंतरच्या काळात काय केलं? 2019ला त्या ड्रेनेजच्या योजनेमध्ये टेंडरमध्ये गोंधळ करून टाकला. आज तो कॉन्ट्रॅक्टर मदत काम बंद करून पळून गेला. अशा सगळ्या अवस्था झाल्यात. ज्या नगरपालिकेमध्ये 2004ला गावकऱ्यांच्या वतीने पुढाकार घेतला गेला आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये मला वाटतं भारतामध्ये एकमेव उदाहरण असेल शासकीय कामामध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 90 दिवसामध्ये का 95 दिवसामध्ये काम पूर्ण झालं. तिथे आज 7-7 महिने 6-6 महिने टेंडर निघत नाही, कामं होत नाही. याचं कारण काय? पुढची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळींना आम्ही स्पष्टपणे भेटणार आहोत. कशा प्रकारे आमचा श्वास फुरसुंगी सासवड जेजुरीच्या बाबतीमध्ये फुरसुंगी उरळीच्या बाबतीमध्ये कोंडला जातोय, नगरविकास खात्याच्या माध्यमातून कशा प्रकारे अन्याय होतोय आणि त्याच्यासाठी मला वाटतंय सक्षमपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय मिसाळताई त्याच्यामध्ये लक्ष घालतील वैयक्तिकरित्या. आणि मला खात्री आहे आणि म्हणूनसाठीच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी इन्स्टिट्यूशन आणि संस्था वाचवण्यासाठी आणि त्या उभ्या केलेल्या संस्था टिकवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आलोय. आणि भारतीय जनता पक्षाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे मिठाचा खटा कसा बाजूला काढायचा. खरं तर तुम्ही आता शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही असं म्हणालात की आम्ही सर्व पक्षीय मिळून एकत्र येऊन या नगरपालिका मोठी करण्यासाठी. शिवतारे बापूंशी या संदर्भात काय बोललाय? ते सर्व पक्षीय नाहीच आहेत, मला वाटतं ते वैयक्तिक आहेत. आणि त्याच्यामुळेच ही अवस्था आहे ना पुरंदर तालुक्याची आणि या तिन्ही नगरपालिकांची झाली असं मला स्पष्टपणे सांगायचंय. मी निश्चितपणे त्या पदाचा मान सन्मान ठेवला पाहिजे, परंतु ज्या गावामध्ये आपण राहतोय गेली 2009 पासून त्या गावाची स्वच्छता ठेवणं ही त्यांची जबाबदारी तेवढीच आहे जेवढी आमची सगळ्या ग्रामस्थांची आहे. प्रशासनाला आज मला सासवड नगरपालिकेला देशामध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस सोडलं. मी ज्या पक्षामध्ये होतो ना तिथल्याही कुणी मंत्री महोदयांनी किंवा कोणी आहे ना आतापर्यंत मला आहे ना अभिनंदनाचं पत्र सासवड नगरपालिकेला पाठवलं नाही. देवेंद्रजी फडणवीस सोडलं तर त्या काळामध्ये ते सरकारमध्ये पण नव्हते. जिल्ह्याच्या नेत्यांनी पण कोणीही नाही, कोणी दखल पण घेतली नाही. त्या काळामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं. ज्या म्हणजे वाशी महानगरपालिका आली पहिली तिचा सत्कार घ्या, सासवड नगरपालिका आली तिचा सत्कार घ्या. कारण आज इंदोर महानगरपालिकेचा एवढा मोठा सत्कार त्या ठिकाणी राज्य पातळीवरती झाला होता. सासवड नगरपालिकेने आम्ही काय केलं? सर्व पक्षीय एकत्र आलो 20,000 लोकांनी उत्सव साजरा केला. आमचा सत्कार आम्हीच केला. प्रशासनाला तुम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. पुढची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही? आमची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी सासवडचे काही नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी या सर्वांना घेऊन आदरणीय चंद्रकांत दादांची वेळ घेऊन आम्ही चंद्रकांत दादांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालणार आहोत. आदरणीय कलेक्टर महोदयांना भेटणार आहोत. डीपीडीसी मध्ये डीपीडीसीच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार आहोत. पालकमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. आणि आमचं अल्टिमेटम हे आहे की आमचं घर जे आतापर्यंत आम्ही स्वच्छ ठेवलंय कमी पैशामध्ये तुटपुंजा रकमेमध्ये स्वच्छ ठेवायचं काम आम्ही केलेलं आहे, चांगलं ठेवायचं काम केलेलं आहे. तर आम्हाला आमच्या ज्या भावना आहेत आमचं घर घाण करायचं काम कुणी करू नये. केलं तर निश्चितपणे मग त्याला त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आणि सगळी पोलखोलच्या माध्यमातून उघडं करायचं काम आम्हाला करावं लागेल. खूप खूप धन्यवाद खयोते. माजी आमदार संजय जगताप. खरं तर प्रशासन सॉफ्ट टार्गेट असतं आणि त्याच्यावरती खापर फोडलं की सगळे प्रश्न मिटतात. मात्र खरं राजकारण जे आहे ते वेगळंच आहे आणि यातून संजय जगताप यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतंय. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.